श्री स्वामी समर्थ. तर आज आहे वेट लॉसचा माझा 7वा दिवस आणि 7व्या दिवशी मी मस्तपैकी सकाळी सकाळी गरम पाणी घेतलेलं आहे प्यायला आणि गरम पाण्याच्या बरोबर मी दुसरं काहीच घेतलं नव्हतं. आणि गरम पाणी घेतल्यानंतर मी एक जार पाण्याचा रोज भरून ठेवत असते, कारण जारमध्ये पाणी ठेवलं की आपल्याला दिवसभर कळतं की बाबा आपल्याला पाणी प्यायचं आहे. तर त्याच्यामुळं हा जार मी ठेवलेला आहे. पण तेवढ्या वेळात ह्यांचा फोन आला की बाबा आवरून ठेव, मी येतोय लवकर न्यायला तुम्हाला. आणि आज आपण फिरायला जातोय, मुलांच्या शाळा सुरू होत आहेत सोमवारपासून. तर त्याच्यामुळं आज मुलांना कुठंच दिवसभर फिरायला नेलं नव्हतं, तर फिरायला नेऊयात. तर मग जाता जाता आमच्या दाराच्या समोरचा मस्तपैकी चाफा भेटला आणि मला चाफा फार आवडतो. तर मग मी चाफ्याची फुलं माझ्याबरोबर घेतली आणि गाडी काढलेली ह्यांनी. आम्ही सगळेजण, मी, माझी मुलगी चिऊ, गौरव, शिवांश आणि माझे मिस्टर, असे आम्ही 4-5 जण आम्ही चाललेलो फिरायला. तर मी कशी दिसते आजच्या दिवशी ते सांगा. आणि मस्तपैकी गार हवा आणि मोसम मस्ताना, इतकं छान वाटत होतं ना. आज बऱ्याच दिवसातून बाहेर फिरायला चाललेली, ते पण आमच्या फॅमिलीसोबत. तर फॅमिलीसोबत फिरायला जाण्याची मजाच वेगळी असते. मित्रमैत्रिणी ह्यांच्याबरोबर जाण्यापेक्षा मला जास्त करून फॅमिलीसोबत फिरायला आवडतं. आणि पहिल्यांदा आम्ही ठरवलेलं की बनेश्वरला जायचं, पण बनेश्वरचं कॅन्सल करून आम्ही प्राणी संग्रहालय पुण्याचं, कात्रजचं, तर तिथं गेलो. सर्पोद्यान प्राणी संग्रहालय जे आहे तर त्या ठिकाणी गेलो. आणि मस्तपैकी हा बोगदा आहे. ह्या बोगद्यातून जाताना तसं खंबाटकीच्या पेक्षा हा बोगदा एकदम छोटासाच आहे. आमचा खंडाळाचा खंबाटकी घाट जो आहे, बोगदा आहे, तो एकदम मोठा आहे आणि त्याच्यापेक्षा हा कमीच आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला आमचा खंबाटकी घाटच जास्त आवडतो. आणि बघा, बोगद्याच्या बाहेर आलो आणि कधी एकदा पुण्यात पोचतोय असं झालेलं. फायनली आम्ही पुण्यात पोचलो आणि मस्त मस्त जाताना गाडीत ह्या शिवांशची, तायडीची आणि ह्या दोघांची भांडणं चालू. कोण होतं बाळा? तायडी होती का दाद्या होत्या बाळा? मोठं जी डुक्कर होतं ना ती तू होतास. मग डुकरीन होती ती कोण होती? डुकरीनच नव्हती ती, तो कुठं पण तिथं सगळं डुकर होती, म्हणजे दादा आणि बाळ होतं. अरे इतकी का गर्दी आज? वाव, सगळ्यांची शाळा सुरू होणार आहे मोल लवकर, म्हणून सगळी म्हणजे त्याला आपल्या पोरांना फिरायला घेऊन चला 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 चला. अंडरस्टँड. फायनली आम्ही पोचलो होतो पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये पोचल्यानंतर पोरांना भूक लागली, त्याच्यामुळं मग सगळ्यांनी मिसळपाव, पावभाजी आणि उत्तप्पा घेतला. आणि मी पावभाजी घेतलेली, तर ह्या पोरांनी मिसळपाव घेतलेला. आणि मिसळपावचा पाव वेगळा असतो म्हणून ह्या पोरांनी सारखं मला त्या पाववाल्याला मागायला लावले की दादा पाव द्या, दादा पाव द्या. कारण पावभाजीचा पाव ते भाजून बटर वगैरे लावून देतात ना. तो पावभाजीवाला सारखा माझ्याकडे बघायचा, अरे ही ताई किती खाते ही. आणि मला पण कसं तरी वाटत होतं. तर नाश्ता करून आम्ही गेलो सर्पोद्यानमध्ये. आणि सर्पोद्यानमध्ये इतके छान साप होते. तर हे साप तर आमच्या घरी रोज असतात, कारण माझे मिस्टर सर्पमित्र आहेत, त्याच्यामुळे आमच्या घरी सारखे साप असतातच. पण तरीसुद्धा सर्पोद्यानमधले साप बघण्याचा मोह काय आवरला नाही. मग आम्ही पहिल्यांदा साप बघण्यासाठी गेलो. छोटी छोटी कासव कसे आल्यात. काढी दा खामकाचं कनिश.
हीच पप्पा कसलं पाहरी पकडतात घोणस अशा हाताने पकडतात घोणस. सर्प मित्रांना सापच बघायला आवडतात. किती कोणचे कुठं सा अयो तो कात पडली कात पण टाकली त्यांनी. खरं आज जुगार आहे क्या? आहे जलदर इचकर तिकडे बसले आज बरोबर केवढे बघ. सगळीकडे 2-2 आहेत बरं का, पण इथं एकटंच आहे. त्याला जागाच नसेल पुरत. चल. डस्टबिन आहे का? इथं काहीच नाही का? कासवच आहे की कासव? तेच आहे कासवच. आत गेला असेल. होय हा काचच साफ आहेत का नाही? मी सांगितलं का नाही काचातलं साफ? ते बघ तिकडे सरकारी आताच किती छान वाटते ना, असं वाटते आज जावं राहिला. फक्त त्याचं जेवण बघ, काकडी बिकडी ठेवली बरं का तिथं काकून. काय काकडीचे कारले वे सर्पदंशाच्या पुन्हा. आपल्या घरी रोज साप असतात तरी आपण आलोय बघायला. धूळ नागिन उपर आहे. अरे ते हालत का नाहीये? कात पण टाकली आहे तिनं वरती. 2 एक कात सोडली तिने. हरणटोळ धुणागिन सगळं असतं. तस्करनं पण कात सोडली की. सरडा पण आहे त्याच्यावर. ते हरणटोळ सर काय वरचा ये आपले केवढी मगर आहे ती. समजा ही असली मगर आपल्याला. समजा सुसर आहे का? सुसर. मगर कुठे गेली? सुसर.
काय आहे? मगर आहे. खरं मासे आहेत. खरी आहे बाई ती मगर. हा नकलीच वाटते. तिचा जबडा दुखेल की हात तोंड करून करून. नकली आहे ती. नकली आहे ना ही. जबडा बाई हाला ना तिचा. अरे नकली रे मी. कुठे ताडी हसली वे काय मग हाला ना कशी काय. ए हे बघ बघ कसं वर पोहतय. ते कसं पोहतय बाळा कसं पोहतय रे. मध्ये काय व्ही पाहिजे. व्ही म्हणजे खतरनाक असतं माझ्यासारखं. व्ही पाहिजे. व्ही म्हणजे माझ्यासारखी खतरनाक. काय बाबो अजगर आहे अजगर. छोटा असं तर बाहेर आला असतं पण एवढं मोठं आहे. केवढे बाई. उई तो तिकडे तोंड आहे ताडी. तो तिकडे तोंड आहे. कोण दिसतं कुठे कुठे झालं दोन आहेत, दोन वरती पण आहे झाडावर बघ. हा वर झाडावर एक आहे लाकडावर तिथं. नंतर सगळे प्राणी संग्रहालय बघून आले आणि प्राणी संग्रहालय बघून आल्यानंतर जोरात पावसाची सुरुवात झाली आणि पावसाची सुरुवात झाली त्याच्यामुळे आम्ही सगळेजण बाहेर आलो आणि मस्त पोरांना तर आज एन्जॉय झाला. मी तर बाहेरच बसलेली कारण मी आधीच बघितलेलं सर्पोद्यान. पण अचानक पाऊस आल्यामुळे सगळ्यांची गडबड झाली. आम्ही गाडी शोधत होतो आमची कारण गाडी आम्ही जरा लांब लावलेली बाहेरच्या साईडला. आणि ह्याच्या नंतर भरपूर पाऊस आला म्हणजे आता सुरुवात झालेली पण ह्याच्यानंतर इतका भयंकर पाऊस आला ना पुण्यात आणि सगळे एकदम रस्त्याच्या कडून सगळे पाणी झालेलं. का राहिलं बघ रामागच तात्याला चालत म्हणते ते चला ना आता बस तसंच पावसात भिजत. त्यानंतर आम्ही हायवेला असलेलं दुर्वांकूर हॉटेल जे कात्रजचा बोगदा पास केल्यानंतरनं इकडच्या साईडला म्हणजे सातारा रोडला असतं तिथं थांबलो आणि जेवायला घेतलं. जेवणात इतकं मस्त होतं म्हणजे आम्ही चिकन मालवणी मागवलेली हंडी आणि एकदम टेस्टी होती. तुम्ही कधी आलात तर ह्या साईडला ह्या हॉटेलमध्ये नक्की जा. आणि मला तर लय आवडली. आमच्या घरात पण सगळ्यांना मुलांना वगैरे आवडली. रोटी पण तंदूर रोटी आणि नंतर साधी प्लेन रोटीसुद्धा आम्ही मागवली आणि सगळ्याचीच क्वालिटी एक नंबर आहे. तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर धन्यवाद.